मित्रांनो, चिंता आजकालच्या या धकाधकीच्या आणि व्यावहारिक जगामध्ये चिंता ही कमी अधिक प्रमाणामध्ये सगळ्यांच्या मागे लागलेली असते. ही चिंता म्हणजे नक्की काय असतं हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चिंतेवरती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मात करण्यासाठी व्यावहारिक पद्धतीने काय करायला पाहिजे किंवा कशी सुरुवात करायला पाहिजे आणि आध्यात्मिक बाजूने चिंतेवरती समाधान कसं मिळवता येईल हेही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. खाली सबस्क्राईबचं बटन असतं, ते दाबायला पैसे पडत नाहीत, पण ते तुम्ही केल्याने मला खूप काहीतरी चांगलं करायला प्रेरणा मिळते. व्हिडिओला लाईक करा. लाईक केल्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि तुमच्या कमेंट आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. तर चला मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे तो सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, जय श्री स्वामी समर्थ. तर चिंता म्हणजे नक्की काय? म्हणजे आपल्याला आपल्या मनामध्ये येणारा जो विचार आहे त्या विचारांनी आपण अस्वस्थ होतो आणि आपल्या शरीरामध्ये आमूलाग्र बदल होत असतात. आणि हे बदल आपल्या मेंदूमध्ये जे रासायनिक प्रक्रिया असते त्याच्यामध्ये होतात आणि आपल्या शरीरामध्ये आपली जी चयापचय क्रिया असते तिथेही बदल होतात. तर ही चिंता म्हणजे नक्की काय असतं? तर चिंता म्हणजे तुमच्या भीतीचा परिणाम जो असतो त्याच्यातून उद्भवलेली एक मानसिक स्थिती म्हणजे चिंता. अशी चिंतेची एक थोडक्यात व्याख्या. म्हणजे थोडक्यात काय आहे की एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या घटनेबद्दल, म्हणजे भविष्यात घडणाऱ्या ज्या घटना आहेत किंवा आत्ताच्या ज्या घटनांचे भविष्यात होणारे परिणाम आहेत त्याच्याबद्दल वर्तमानात आपण केलेली किंवा वर्तमानात आपल्याला असलेली भीती म्हणजे चिंता. तर ही चिंता जी असते ना, ह्या चिंतेवरती जर अगदी ढोबळ मानेने जर बघितलं तर चिंताच्या मागे मूळ जर कुठली बाब असेल, म्हणजे कुठली जर गोष्ट दडलेली असेल तर ती गोष्ट म्हणजे असते आपली प्रतिष्ठा, आपला अहंकार किंवा आपली परिस्थिती जेव्हा दावणीला लागते किंवा त्याची ढासळायची जेव्हा एक आपल्या मनामध्ये एक काय आपण त्याला असं म्हणू की एक भीती निर्माण होते, तेव्हा आपण त्या गोष्टीविषयी चिंता करतो किंवा त्या घटनेविषयी आपण चिंता करतो. अधिक जास्ती प्रमाणात जर सांगायचं म्हटलं तर चिंता ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. काही चिंता अशा असतात की ज्यांची जी कारणं असतात ती आपल्या हातात नसतात. म्हणजे प्रारब्धामुळे म्हणा किंवा काही गोष्टींच्या घटना किंवा अपघातामुळे आपल्याबरोबर ज्या घटना घडतात त्याच्यामुळे आपल्याला त्या गोष्टींमध्ये आपल्याला भीती वाटायला लागते आणि मग चिंता निर्माण होते. किंवा आपलेच जी कर्म असतात त्या कर्मांचे आपल्याला जे परिणाम आपल्या मनामध्ये आपण तयार करून ठेवलेले असतात, कारण आपल्यालाच त्याच्याविषयी भीती वाटत असते की आपण काहीतरी चुकीचं केलंय किंवा आपल्याकडनं काहीतरी घडलंय, पण त्याचे परिणाम भविष्यामध्ये अमुक अमुक पद्धतीने होऊ शकतील. तर ही असते चिंता. आता ह्या चिंतेला आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे काय की चिंता ही एक अशी अवस्था आहे की त्या अवस्थेमध्ये फक्त 30% म्हणजे असं एका म्हणजे सायंटिफिक एका रिसर्चने असं प्रूव्ह केलेलं आहे की आपल्याला एखाद्या गोष्टीविषयी जर चिंता असेल तर त्या चिंतेपैकी अगदी प्रत्यक्षात जे उतरणं असतील ते परिणाम फक्त 30% असतात आणि 70% जे असतात नाही ते आपले प्रेडिक्शन किंवा आपल्या मनाने स्वतःच केलेले आकलन हे त्याच्यामध्ये असतात. म्हणजे 70% त्या गोष्टी तशा नसतातच ज्या गोष्टींचा आपण विचार करतो आणि 30% खरोखर असू शकतात परत. तर आता ह्या चिंतेचा जो राक्षस आहे, म्हणजे आपण त्याला असं म्हणू की भय, म्हणजे हा एक राक्षसच आहे, कारण तो हळूहळू आपल्याला तो खाऊन टाकतो, आपल्याला तो संपवून टाकतो. किंवा चिंता ही एक अशी अवस्था आहे ना की चिंतेमध्ये आपण परिणामांच्या शक्यतेचा विचार करतो, पण आपण त्याच्यावरती मात करण्याच्या ज्या शक्यता असतात त्याचा विचार आपण कधी करतच नाही. कारण तो जो शक्यता असते की त्याच्यातनं ती परिस्थिती बदलली जाऊ शकते, त्या शक्यतांवरती आपली जे नकारात्मक परिणामांचे विचार असतात ना ते हावी झालेले असतात.
आणि अशा वेळी मग आपल्याला मार्गच सापडत नाही आणि मग आपण हतबल होऊन जातो. आणि मित्रांनो लक्षात घ्या, चिंतेमध्ये आजकालच्या जगामध्ये ज्या घडणाऱ्या आत्महत्या आहेत त्याच्यापैकी 90% आत्महत्या ह्या चिंतेमुळे घडलेल्या असतात, म्हणजे होतात, लोक करतात. आणि खरं पाहिलं तर तसं म्हणजे आपली सामाजिक प्रतिष्ठा, आपला अहंकार किंवा आपलं आपण आपण असं म्हणू की आपला जो स्वार्थ आहे किंवा आपलं जी आरामाच्या जागा आहेत त्या जेव्हा दावणीला लागतात तेव्हा आपल्याला भीती वाटू लागते. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये समजा तुम्ही कर्जबाजारी झाले आहात समजा, असं धरू आपण पुढे. तर कर्जबाजारी झाल्यानंतर त्याचे भविष्यात काय होईल, म्हणजे आपल्याला समाजामध्ये आपल्याला मान खाली घालायला लागेल किंवा आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला कुठंतरी आपल्याला शिक्षा होईल किंवा आपल्याला काहीतरी लोक काहीतरी बोलतील किंवा वगैरे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींच्या आपल्या मनामध्ये एक चक्र चालू होतं. ते आत्ता सध्या घडलेलं नसतं पण ते घडणार असतं किंवा घडेल, या गोष्टीची आपण विचार करत राहतो आणि मग त्याच्यातनं ह्या चिंतेची उत्पत्ती होते. तर आता ही जी चिंता आहे, ह्या चिंतेतनं मुक्त जर व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे. तर पहिले आपण त्याच्या व्यावहारिक बाजू बघूयात की व्यावहारिक दृष्ट्या आपण काय करू शकतो. तर सगळ्यात पहिले म्हणजे काय की जी परिस्थिती आहे किंवा जी जशी घटना आहे तिला समर्पित व्हायचं. म्हणजे काय की जास्तीत जास्त वाईट काय होईल, म्हणजे समजा तुमच्या समोर एखादा प्रश्न असेल किंवा एखादी भीती तुमच्या मनामध्ये असेल तर त्या भीतीचा परिणाम जो आहे हा जास्तीत जास्त वाईट काय होऊ शकेल, काय वाईट होईल एखाद्या गोष्टीतनं, की बाबा म्हणजे तुमच्या बघा सरते शेवटी काय की एखाद्या गोष्टीचा वाईटातला वाईट परिणाम काय, तुम्हाला कोणी मारून टाकणार आहे का, नाही मारणार. तुम्ही स्वतःला मारून टाकाल एक वेळेस त्या चिंतेमुळे, तुम्हाला दुसरं कोणी काही करू शकत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त वाईट काय होईल तुमच्यासोबत, त्या एखाद्या घटनेमध्ये त्याच्या घटनेचे परिणाम जास्तीत जास्त वाईट काय होऊ शकतील ह्याचा विचार करा. आणि तुम्ही एकदा का त्या वाईटाला तयार झालात ना की मग तुम्हाला तुमचं डोकं आहे ना एकदम शिथिल होऊन जाईल, म्हणजे शांत होऊन जाईल. म्हणजे ठीक आहे बाबा काय होईल याच्यात वाईट, हा आपल्याला काय होईल, आपल्याला लोकांसमोर काही काळ मान खाली घालावी लागेल किंवा आपली प्रतिष्ठा कमी होईल. कसं असतं माहिती का, मी पण ह्या सगळ्या चक्रातनं गेलेलो होतो. मी जेव्हा सायक्रेटिस्ट कडे गेलो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की बाबा काय असतं माहिती का की तुला तुला तू संपलायस तर तुला भीती वाटते, सगळ्यात तुला डिप्रेशन आलंय. तर काय की कसं असतं की एखाद्या व्यक्तीच्या अंगावर जोपर्यंत कपडे आहेत तोपर्यंत लाज आहे. एकदा का तुम्ही कपडे काढून घेतले आणि एक 10-15 मिनिटं तो फिरला की ते सगळं काही संपून जातं. म्हणजे काय, म्हणजे मी असं म्हणत नाही, पण कसं असतं की शेवटी तुमच्या मनामध्ये जास्तीत जास्त वाईट परिणाम काय होऊ शकतं वाईट याची जेव्हा तुम्ही विचार कराल ना तेव्हा काय होईल माहिती का, तुम्ही त्या गोष्टीसाठी तयार व्हाल. मुळात तशी घडणार पण नसेल, पण होईल काय की तुमच्या मनामध्ये जास्तीत जास्त सामोरं जाण्याची जी म्हणजे त्याला म्हणतो आपण कॅपेबिलिटी आहे किंवा क्षमता आहे ती वाढेल. आणि मग तुम्ही सकारात्मक बाजूने त्या गोष्टींसाठी मार्ग शोधण्यासाठी तुम्ही तयार व्हाल आणि प्रयत्न कराल. आणि जर तुम्ही त्या गोष्टी चिंताच जर करत राहिलात तर मग तुमच्या डोक्यामध्ये सकारात्मक विचार किंवा सकारात्मक त्याच्यातून मार्ग काढण्याचं काही तुम्हाला धाडसच होणार किंवा तुमचे ते विचार डोक्यातच येणार नाही, कारण तुमची ती चिंता जी आहे ती तुमच्या विचारांवरती हवी झालेली असते. त्यामुळे सुरुवात तर तुम्हाला पहिले की ठीक आहे जास्तीत जास्त वाईट काय होईल, बी प्रिपेअर्ड फॉर इट, तयार व्हा. त्यासाठी एकदा तुम्ही तो विचार केला की मग सगळं आपोआप तुम्हाला त्याच्या समोर सगळं तुम्हाला खुजं वाटायला म्हणजे कमी वाटायला लागेल आणि मग तुम्ही हळूहळू एक स्टेप बाय स्टेप असं नक्की होईल आणि असं होतच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की तुमच्या चिंता ही प्रतिक्रिया आहे, लक्षात घ्या. चिंता ही परिणाम नाही. म्हणजे काय की आपल्या ज्या चिंता आहेत ह्या जास्तीत जास्त म्हणजे जास्ती प्रमाणात चिंता म्हणजे काय असतं, आपण एखाद्या गोष्टीला दिलेली प्रतिक्रिया असते, ती एक प्रतिक्रिया असते की आपल्या मनाने तयार केलेलं काही एक कल्पना विश्व असतं. त्या कल्पना विश्वामध्ये आपण त्या परिणामासाठी किंवा त्या घटनेच्या परिणामांसाठी जी प्रतिक्रिया देतो त्याचे रूपांतर चिंतेमध्ये झालेलं असतं. त्यामुळे तुमची जी प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुम्ही देणं टाळणं हे ह्या कारण चिंतेमध्ये काय होतं आपण चुकीचं करत जातो. म्हणजे चिंता ही अशी गोष्ट आहे ना की त्याच्यामध्ये सतत आपल्याकडनं मग एक गोष्ट आपल्याला दडपण्यासाठी किंवा एक गोष्ट प्रमाण किंवा गांभीर्य कमी करण्यासाठी आपण दुसरी गोष्ट तयार करत जातो आणि ती साखळी तयार होते आणि मग चिंतेमागे चिंता चिंतेमागे चिंता चिंतेमागे चिंता अशी एक शृंखला आपल्या होती तयार होते आणि मग त्याच्यातनं बाहेर पडणं मग परत अशक्य होतं, कारण एका चिंतेसाठी आपण दुसरी चिंता परत तयार करून घेतो.
म्हणजे एका गोष्टीवरती मात करण्यासाठी दुसरी गोष्ट तयार करायची, परत त्या गोष्टीवरती मात करायला आपल्याला चिंता करत बसायला लागते आणि हेही एक साखळी तयार होते. तर ही साखळी थांबवायची म्हणजे काय, की आधी जी मूळ चिंता आहे ना, आपली जी मूळ आपला जो विचार आहे ना, त्या विचाराला दुसऱ्या विचारांनी आपण टेक ओव्हर करून घ्यायचं. म्हणजे दुसरा विचार त्याच्यावरती आपण करत राहायचा किंवा आपण त्याच्यातनं डिस्ट्रॅक्ट व्हायचं थोडक्यात. मग तुम्ही छंद जोपासू शकता किंवा तुम्ही ह्या वर्तमान क्षणामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुम्ही चांगलं काहीतरी करू शकता. म्हणजे भलेही तुम्ही तुमच्याकडे आता करण्यासारखं काही नसेल तर काहीतरी आपण करू शकतो. आपण कुठल्या तरी सामाजिक कार्यामध्ये आपण स्वतःला गुंतवू शकतो किंवा मग अगदीच शक्य झालं तर मग काहीही न करणं हा एक चांगला उपाय. म्हणजे शांतपणे शांत बसायचं. जर आपल्याकडनं चुका होणार असतील तर काहीतरी चुकीचं करण्यापेक्षा काहीही न करणं हे जास्ती चांगलं. मग तो एक उपाय की चिंतनावरती मात करण्यासाठी काहीतरी वाचत बसा, गाणी म्हणा, गाणी ऐका, टीव्ही बघा, पिक्चर बघा, फिल्म बघा, जे काही तुम्हाला करता येईल ते करा. पण त्या चिंतेतनं जास्तीत जास्त जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही लांब ठेवाल स्वतःला तेवढी गोष्ट. कारण काय माहिती का, याची एक गोष्ट अशी आहे की चिंता करणं ही सवय बनून जाते कालांतराने. म्हणजे कालांतराने अशी गोष्ट होते की प्रत्येक गोष्टीमध्ये आपण चिंता शोधत असतो. म्हणजे आपलं मन असं असतं ना की ते प्रत्येक गोष्टीमध्ये कारण शोधत असतं की आपल्याला चिंता करायची आहे. तर मग ते चिंता करण्याचं कारण प्रत्येक घटनेमध्ये आपल्याला तयार करण्याची सवय लागते आणि मग चिंता हीच मुळात सवय होऊन जाते. आणि मग अशी माणसं काय होतात, मग प्रचंड प्रमाणामध्ये मानसिक रोगी बनतात. कारण त्यांना एका चिंतेमुळे त्यांना चिंता करण्याची सवय लागलेली असते. कारण त्यांच्या मनाला पटतच नाही की चिंतामुक्त आपण जगू शकतो. म्हणजे हे त्यांनी एक्सेप्ट केलेलं असतं की चिंतेशिवाय आपण जगू शकत नाही. आणि हे नकळत होत असतं. हे बघा, आपलं मन आहे ना, हे एक असा असा भाग आहे ना की त्याला काही कळत नाही. म्हणजे त्याला तुम्हाला समजून सांगायला लागतं तुमच्या अंतर्मनाला. तुम्हाला सतत समजून सांगायला लागतं की नाही रे बाबा असं नाहीये. त्याला स्वतःच्या काही भावना नसतात किंवा त्याला स्वतःचे काही विचार नसतात. ते विचार जे आहेत ते जशा गोष्टी ते मन बघत असतं त्या पद्धतीने ते विचार करायला लागतं. आणि मग ती चिंता करायची नकळत आपल्याला सवय लागते ना, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण चिंता करत जातो. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त प्रतिक्रिया देणं, म्हणजे एखाद्या विषयाला लगेचच प्रतिक्रिया देणं टाळलं पाहिजे. म्हणजे काय की नकोच, काय फरक पडतो, म्हणजे काही बिघडत नाही. म्हणजे लक्षात घ्या, जर आज काही होणारच नसेल, आज काही नाहीच आहे किंवा आज जर तुम्ही, कारण आत्ताचा जो तुमचा क्षण आहे ना मित्रांनो, हा ब्रह्मदेव सुद्धा तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. तुम्ही आजच्या क्षणी जे आहात ते तुमच्या स्वतःचं एक अधिकाराची जागा आहे. म्हणजे आज तुम्ही कसं राहायचं, ह्या क्षणी तुम्ही कसं राहायचं, सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे आत्ताच्या क्षणी तुम्ही जे कराल, हा जो तुमचा वर्तमान क्षण आहे हा तुमचा भविष्य घडवणार आहे. तर हे वर्तमान क्षण आपण कसा जगायला पाहिजे याचा विचार आपण केला पाहिजे. आणि सगळे प्रश्न लिहून काढा. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्हाला लिहिल्यावरती समजेल की अरे, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टीवरती लिहिल्यामुळे आपल्याला काय होतं की आपल्याला तेवढा विचार करायला वेळ मिळतो आणि त्याच्यातनं मार्ग सापडण्यासाठी मार्ग सुकर होतो. तर ही झाली एक व्यावहारिक बाजू, म्हणजे व्यावहारिक पद्धती चिंतेवरती. आणि तुम्हाला काय करता येईल किंवा कसं करता येईल व्यावहारिक दृष्ट्या, किंवा तुम्ही अतिशय त्याला असं म्हणू की प्रॅक्टिकली आपण काय करू शकतो ते. आता आध्यात्मिक दृष्ट्या तुम्हाला कशी मदत होऊ शकते ते मी सांगतो. तुम्हाला ध्यान म्हणजे मेडिटेशन हे चिंतेवरचा सगळ्यात चांगला उपाय आहे. मेडिटेशन करणे. मेडिटेशन म्हणजे काय, मेडिटेशन म्हणजे काहीही न करणे. ध्यान म्हणजे काय, काहीही न करता स्वस्थ बसणे. विचार करा, माणसासाठी सगळ्यात अवघड काय माहिती का तुम्हाला, काहीही न करणे. आणि ते अवघड आहे म्हणूनच प्रभावी आहे. लक्षात घ्या, सोप्या गोष्टी कधीही प्रभावी ठरू शकत नाही. आपल्याला ज्या गोष्टी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्या गोष्टी आपल्याला सहजासहजी करता येत नाही ना, त्याच गोष्टी आपल्या फायद्याच्या असतात. तुम्ही बसून बघा शांतपणे. ध्यान करणे म्हणजे काय की विचाराला पकडून न ठेवणे. शांतपणे डोळे मिटून बसणे. तुमच्या मनामध्ये पटलावरती विचार येत जातील, त्या विचारांना फक्त पकडून त्याची साखळी नाही तयार करायची. येतील, येऊ द्या, जातील ते विचार, येतील जातील, ते कंटिन्युअसली प्रोसेसमध्ये राहतील. त्याला फक्त पकडून ठेवून त्याची साखळी तयार करू नका. म्हणजे काय की तुमच्या डोळ्यासमोर जेवण आलं की बाबा ठीक आहे, मग ते जेवण, मग मला भाजी आणायची, आपली एक ती साखळी तयार होते. भाजी आणायची, मग भाजी आणल्यावर त्याला चिरायचंय, आणि मग चिरल्यावरती मग त्याला फोडणी द्यायची, मग बाबा चपाती करायची, मग तिचं मला सिरियल बघायचं, मग ती साखळी तयार होते. मग तुमच्या ध्यानामध्ये लक्ष लागत नाही. हा, मला जेवण तयार करायचंय, ठीक आहे, विचार येतो, सोडून द्यायचं त्याला. पुढचा विचार येईल, त्याला पण सोडून द्यायचं. हळूहळू काय होईल की हे विचार येतील जातील, आणि त्याच्यानंतर ते विचार जे आहेत ते पूर्णपणे येणं बंद होईल, आणि मग तुमचं ध्यान लागेल. आणि हे ध्यान जेव्हा लागेल तेव्हा आपल्या मेंदूतली जी रासायनिक प्रक्रिया आहे ती रासायनिक प्रक्रिया एकाग्र तुम्हाला बनवण्यासाठी तुम्हाला मदत करेल.
आणि ह्या ज्या विळखा आहे तो विळखा तयार होण्यापासून तुम्हाला वाचवेल. तर ध्यान. दुसरी गोष्ट म्हणजे काय की नामस्मरण. परमेश्वराचं नामस्मरण करणे चिंतेमध्ये, किंवा तुम्ही जेव्हा चिंताग्रस्त असाल त्यावेळेस तुम्ही जेव्हा नामस्मरण कराल तेव्हा तुमच्या शरीरातून नकळत जी ऊर्जा तुमच्या भोवताली पसरेल, किंवा त्या चैतन्याशी किंवा त्या शक्तीशी जी तुम्हाला एकरूप करेल, त्याच्यामधनं तुम्हाला चिंतेमधनं बाहेर पडायला खूप प्रयत्न होईल. कारण ह्या सगळ्या गोष्टी मी केल्यात म्हणून ह्या तुम्हाला मी सांगतोय मित्रांनो. त्यामुळे नामस्मरण, परमेश्वराचं नामस्मरण रोज किमान 1 माळ, म्हणजे तुम्हाला अगदी जास्ती पण काही करत सुटायचं नाही की हे, पण हा 1 माळ, 3 माळ, 5 माळ, 11 माळ, जेवढं तुम्हाला शक्य असेल तेवढं तुम्ही जप करा. जो कुठला तुमचा इष्ट देवता असेल त्याचा जप करा. तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे तुम्हाला हा उपाय मी तुम्हाला जर करता आला तर बघा, कारण मी केलाय म्हणून तुम्हाला सांगतो. गुरुचरित्र मिळतं बाजारात. गुरुचरित्र हा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचं रोज सकाळी म्हणजे 7 दिवस त्याच्यामध्ये विधी दिलेली आहे. त्या ग्रंथामध्ये पारायण कसं करायचं, तर तुम्ही त्या पारायण करायच्या आधी तुमचा संकल्प जो आहे तो करायचा. जी काही तुम्हाला इच्छा असेल की माझ्या ह्या चिंतेमधनं मला मुक्त कर, किंवा माझा हा प्रश्न सुटू दे, तुमचं जे काही एकच प्रश्न फक्त एका वेळी, तुमचा जो काही प्रश्न असेल तो ठेवायचा. पाणी सोडायचं 3 वेळा, आणि हातात घेऊन पळीने पाणी सोडायचं 3 वेळा, संकल्प करायचा. आणि रोज सकाळी सूर्यास्ताच्या आधी उठून मस्त आंघोळ करायची, देवाजवळ गुरुचरित्र घ्यायचं. त्याच्यामध्ये 7 दिवसाचं जे पारायण आहे त्याची किती कुठले अध्याय कसे कसे वाचायचे ती विधी दिलेली आहे. आणि ते अध्याय किंवा तो ग्रंथ जो आहे तो वाचा तुम्ही. कारण मला स्वतःला काही गोष्टी अशा जाणवल्या, मी जेव्हा पारायण केलं गुरुचरित्राचं तेव्हा मला काही अशा गोष्टी जाणवल्या की ज्या गोष्टी मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत, पण त्याचा अनुभव तुम्ही नक्की घेऊ शकता. तर गुरुचरित्राचं पारायण पण तुम्ही करू शकता, आणि तुम्ही करा असं मी तुम्हाला निश्चित सांगेल. तुम्हाला चिंतेतनं बाहेर यायला तुम्हाला सोपं जाईल. आणि शेवटची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे मी रोज करतो, आजही करतो, म्हणजे मी त्या सगळ्या परिस्थितीतनं बाहेर आलो, मी ह्या सगळ्या मार्गांवरून चाललो आणि त्या गोष्टीतनं मी बाहेर आलो, आणि मग मला त्या गोष्टीचं आकलन झालं. तर स्वामी समर्थांचा जो तारक मंत्र आहे, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, त्या तारक मंत्रांचा रोज 3 वेळा तो तारक मंत्र तुम्ही म्हणा. त्या तारक मंत्रामध्ये जी पॉझिटिव्हिटी आहे ती तुम्हाला म्हणताना, जेव्हा तुम्ही एक ध्यान लावून, जेव्हा डोळे मिटून किंवा एखादा प्रसन्न अवस्थेत तुम्ही जेव्हा तारक मंत्राचा जप कराल ना 3 वेळा, तेव्हा तुम्हाला समजेल की त्या तारक मंत्रामध्ये काय शक्ती आहे. तर तो तारक मंत्र ही तुम्हाला खूप मदत करेल तुम्हाला तुमच्या परिस्थितीतनं बाहेर पडायचे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय मित्रांनो, तुम्हाला आणि तुम्हालाच करायचंय. कारण दुसरे कोणीही तुमची चिंता दूर करण्यासाठी किंवा तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम्स मधनं बाहेर काढण्यासाठी येणार नाही. तुमच्या गोष्टी तुमच्या परिस्थितीला सामोरं हे तुम्हालाच जायला लागलं, आणि त्याच्यासाठी मनाची घट्ट तयारी करून ठेवा. मनातून भीती काढून टाका. काहीही होत नाही. मी ज्या परिस्थितीतून होतो त्या परिस्थितीतून मी आज जिथं आहे तो स्वप्नात सुद्धा कोणीच विचार केला नव्हता की असं पण होऊ शकतं. आणि हे असं झालं कारण का माहिती का, की ह्याच्यावरती मी खूप खूप गांभीर्याने विचार केला. कारण नाहीतर काय होतं माहिती का, परिणाम इतके वाईट होतात की मग परिस्थिती पूर्णपणे आपल्या हातातून निघून जाते. अजिबात तसं काही करू नका, आणि काही आवश्यकताही नाहीये. जीवन हे अक्षरशः वाहत्या पाण्यासारखे आहे माहिती का. तुम्ही किती त्याला दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला ना तरी ते त्याचे रस्ता जे आहे ना ते आपोआप काढणार आहे. त्यामुळे नका त्याला चिटकू, म्हणजे काही गरज नाहीये. तुम्ही तुमच्या मधली ऊर्जा जी आहे ती ऊर्जा आपण ह्या सगळ्या वाईट आणि नकारात्मक भावनेने आपण दाबून टाकतो. आपण आपल्यातल्या शक्यता संपवून टाकतो, आणि आपला अहंकार आणि आपला जी प्रतिष्ठा आहे खोटी त्याला आपण म्हणू, कारण प्रतिष्ठा हा विषयच असा आहे मुळात की तो आपल्या मनातल्या अहंकाराने तयार केलेला असतो. त्यामुळे सोडून द्या, मुक्त व्हा, सगळ्या गोष्टीतून मुक्त व्हा. जिंकण्याचा मोह पण नको माणसाला, आणि हारण्याची भीती पण नको. म्हणजे काय होतं माहितीये का, काही गरजच नाहीये ह्या सगळ्या गोष्टींनी. जे काही आपल्या डोक्यावरती आपण म्हणजे एक भार जो आहे ना, तो भार आपण जो वाहतो ना, भरपूर आहे हो. तुम्हाला जगण्यासाठी जे लागतं ना ते भरपूर दिलेलं आहे ह्या सृष्टीमध्ये, त्या परमेश्वराने भरपूर दिलेलं आहे.
जास्तीचं जे हवंय ना, तो आपला प्रॉब्लेम आहे. सगळ्या समस्यांचं मूळ कारण इथं आहे. तर मित्रांनो, विचार करा आणि आजपासूनच कामाला लागा आणि या चिंतेच्या राक्षसानी जे घेरलेलं आहे ना तुम्हाला, तिच्यातून मुक्त व्हा, आनंदी व्हा, सुखी व्हा, समाधानी जीवन जगा. इतकंच मी तुम्हाला सांगेन. आणि मित्रांनो, परत एकदा जाता जाता सांगतो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला खूप चांगले चांगले विषय मी हाताळणार आहे भविष्यामध्ये. तुम्हाला ते व्हिडिओ तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल. बेल आयकॉन दाबा, म्हणजे येणार प्रत्येक व्हिडिओ तुमच्या समोर येत राहील. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट, तुमचे जे काही तुम्हाला वाटतं ते तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये नक्की मला कळवा. आणि हाईपचं जर ऑप्शन असेल तुमच्याकडे तर माझा व्हिडिओ हाईप नक्की करा. एवढंच बोलून मी आज इथेच थांबतो. जय श्री स्वामी समर्थ.